नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात मुंडे आणि धसांबद्दलच्या टॉप 9 बातम्या. एक मोठी डील झाली. धस ज्या वेगाने पुढे गेले त्याच वेगाने ब्रेक लागला. बावनकुळे धसांचे बॉस. बावनकुळेंनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का? राऊतांचा सवाल. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत, मग त्यांच्या बॉसनीच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मुळात इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी ह्या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे. भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप. मुंडेंना 20 ते 25 मिनिटंच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. सुरेश धसांचा आक्षेप. ते 30 मिनिटे आम्ही त्यांच्या निवासस्थानी होतो की 4.5 तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला, हे मात्र खरं. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीत मोठी डील झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. धस माघार घेणार हे आपल्याला एका व्यक्तीने आधीच सांगितलं होतं, असा दावाही राऊतांनी केलाय. माघार घेणारी सुरेश धस यांची परंपरा असल्याची ही टीका. झाल्याशिवाय सुरेश धस तर त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला. मला एका प्रमुख माणसानं आधीच सांगितलं सुरेश धस माघार घेतील. धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी भाजपने सुरेश धसांवर दबाव आणला. मुंडे धस भेटीवर मनोज जरांगेंचा दावा. मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचार केला. अजितदारांनी तातडीनं धनंजय मुंडेंवर कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी. तर इफ्कोमध्येही घोटाळा झाल्याचा अंजली दमानी यांचा आरोप. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार इफ्कोमध्ये होतो याचे सगळेच्या सगळे डिटेल्स दिले. अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी. धनंजय मुंडेंकडून दमानी यांच्या आरोपांचं खंडन. दमानी यांचं पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोटं प्रदर्शन. मुंडेंचं प्रत्युत्तर. GR काढण्याची पद्धत आधी समजून घेण्याची टीका. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. सुरेश धसांना आम्ही खूप जीव लावला होता. धनंजय मुंडे आणि सुरेश धसांच्या भेटीवर जरांगेंकडून खंत व्यक्त. क्रूर नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका म्हणत जरांगेंची मुंडेंवर टीका. आम्ही लय जीव लावला होता धसांना. जाऊ द्या, तो विषय आज नको, कारण एका क्रूर माणसाला भेट झालेली आहे. क्रूरचं व्यक्तीचं त्या नासक्या मंत्र्याचं नाव आज घेऊन. धनंजय मुंडेंबाबतीत मीडिया ट्रायल होणं योग्य नाही. धनंजय मुंडेंसंदर्भातील प्रश्नावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया.